ओके. तर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज भासते? विच मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर द कन्स्ट्रक्शन? बेसिक मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये सँड म्हणजे वाळू आहे, त्यानंतर लाईमस्टोन म्हणजे चुनखडी नावाचा एक पदार्थ आहे तो लागतो, सॉइल माती लागू शकते, मड चिखलाचा पण उपयोग करता येऊ शकतो, आणि ब्रिक्स आणि विटा यांच्या वापराने आपण बांधकाम करू शकतो. जुन्या काळी मातीची घरे होती, लक्षात ठेवा. सिमेंट जेव्हा विटाचा शोध लागलेला नव्हता तेव्हा मातीची घरे होती, दगडावर दगड रचून त्यावर माती घालून भिंती बांधल्या जायच्या. त्याच्यावर चिखलाचं लेपन केलं जायचं. ठीक आहे, जमीन शेणाने सारवली जायची, म्हणजे पूर्वीच्या काळी असं केलं जायचं. म्हणजे या पद्धतीने कन्स्ट्रक्शन होऊ शकतं. कुडाची घरं होती, जेव्हा या भिंती नव्हत्या तेव्हा कुडाची घरं होती. म्हणजे शेतात जे पीक आलेलं असतं त्या पिकाचे जे काही धाटं असतात त्या धाटांचा उपयोग करून घरे बांधली जायची, किंवा गवताचा उपयोग छत म्हणून केलं जायचं. बांबू एकाला एक जोडून छत बनवून त्याच्यावर गवताचे भारे टाकले जायचे. अशा पद्धतीने घरं पूर्वीच्या काळी बनवली जायची, पण एवढी मजबूत घरं नव्हती, लक्षात ठेवा. मातीची घरं पावसाळ्यात वाहून जायची. ठीक आहे, कुडाची घरं वादळ वाऱ्यामध्ये उडून जायची. ही मजबूत घरं नव्हती. मजबूत घरं पाहिजे हा पर्याय जेव्हा समोर आला तेव्हा मग दगड आले, आणि दगडासोबत मग विशिष्ट प्रकारची माती म्हणजे चुना वगैरे जो प्रकार आहे तो वापरून आता हे गडकोट जे इतके वर्ष व्यवस्थित टिकून आहेत, 500-500 हजार वर्षापूर्वी बांधलेले गडकोट आहेत, ते अजूनही टिकून आहेत. याच्या पाठीमागे हेच कारण आहे की ते दगडात बांधलेले आहेत, त्यामुळे ते टिकलेले आहेत, आणि त्याच्यासोबत चुना त्यांनी वापरलेला होता त्या काळात, आणि त्यामुळे ते बऱ्यापैकी अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत म्हणायला हरकत नाही. काही गडकोट पाडले गेलेत मुद्दामून, ती गोष्ट वेगळी. पण हे लक्षात ठेवा की जुन्या काळी दगडांचा उपयोग मजबूतीसाठी, मजबूत बांधकामासाठी वापरला गेलेला आहे. आता जसं या तंत्रज्ञानामध्ये, या टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा होत गेली, नवीन नवीन शोध लागत गेले, तसं आता सिमेंट वापरलं जायला लागलेलं आहे. ठीक आहे, आणि सिमेंटच्या सोबत वाळू. तर अशा पद्धतीने नवीन नवीन शोध लागत गेले, आणि आपण आता कन्स्ट्रक्शन बदलतो. आता याच्यामध्ये आपण कितीतरी मजली इमारती बांधायला लागलेलो आहोत, त्याच्यामध्ये सळ्या वापरून आपण त्याला आणखी मजबूती आणत आहोत. फक्त सिमेंट आणि वाळू वापरून नाही चालत, तर सिमेंट आणि वाळू सोबत आपण आता सळ्या आपण वापरायला लागलो आहोत. म्हणजे अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन हे आपण जुन्या काळापासून आधुनिक काळापर्यंत जसं येतोय तसं त्यामध्ये सुधारणा होत गेलेली आहे. आणि विटा पण आपण बनवत चाललो. आता विटा या मातीच्या बनवत होत्या, तर आता सिमेंटच्या बनत आहेत. त्यामध्ये लाकडाचा भुस्सा घालून त्याचं वजन कमी करून त्याची ताकद वाढवत आहेत. अनेक नवीन नवीन शोध हे लावले जात आहेत, आणि आपण कन्स्ट्रक्शन चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये कसं होईल इकडे पाहत आहोत. तर त्यातला महत्वाचा भाग जो आहे सिमेंट, तो आपण या भागामध्ये समजावून घेणार आहोत की सिमेंट नेमकं कशापासून बनतं, आणि सिमेंटचा उपयोग कसा होतो, पहिल्यांदा सिमेंट कोणी बनवलं, या जुजबी माहिती आहे ही आपण समजून घेणार आहोत. हे आपण जनरल नॉलेज म्हणून समजून घ्या, आणि लक्षात ठेवा की सिमेंट कशापासून बनतं, पहिल्यांदा कोणी बनवलं. ठीक आहे, सुरू करायला आपण. Also used in construction. Concrete produced from cement. कॉन्क्रीट हा वेगळा पदार्थ आहे आणि सिमेंट हा वेगळा पदार्थ, लक्षात ठेवा. ठीक आहे, कॉन्क्रीट हे मिक्सचर आहे म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या धड्यामध्ये. एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर मध्ये कॉन्क्रीट इज अ मिक्सचर. जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत तो मिक्सचर, एकदा तो वाळल्यानंतर मग तो कंपाऊंड होऊन जातो. तो इझिली आपल्याला सेपरेट करता येत नाही. त्याचे इतका कठीण दगड बनतो तो की आपल्याला ते फोडून त्याचा भुगाच करावा लागतो शेवटी. म्हणजे ते फोडणे प्रचंड कठीण आहे. त्याच्यातून सिमेंट वेगळं करता येणार नाही नंतर. पण जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत मिक्सचर आहे, लक्षात ठेवा. आणि कॉन्क्रीट हा वेगळा पदार्थ आहे आणि सिमेंट हा वेगळा पदार्थ आहे. कॉन्क्रीट बनवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात, एक सिमेंट, दुसरं वाळू आणि तिसरं पाणी. हे योग्य प्रमाणात जर घातलं तर कॉन्क्रीट तयार होतं. आणि कॉन्क्रीट अत्यंत कठीण असतं म्हणूनच ते बांधकामासाठी वापरलं जातं. Is used to manufacture sheets, blocks, pillars and pipes. एवढे त्याचे उपयोग आहेत. सिमेंट पासून कॉन्क्रीट बनवतात, आणि या कॉन्क्रीटचा उपयोग जो ओला लगदा आपण ज्याला म्हणतो, त्याला मॅटर पण असं म्हणतात, ओला. ठीक आहे, हा. तर हा शीट्स, आता शीट्स म्हणजे पत्रे माहिती आहेत तुम्हाला, तर सिमेंटचे पत्रे बनवतात, सिमेंटचे ब्लॉक्स म्हणजे विटा बनवतात, पिलर्स सिमेंट पासून अशा पद्धतीचे इमारतीचे जे खांब आहेत पिलर्स बनवतात. त्याचबरोबर नक्षीकामाचे पिलर जे असतात, गोल राऊंड टाईप ते पिलर्स असतात, नक्षीकामाचे असतात, ते देखील सिमेंट पासून, ते पण पिलर्स असतात, सिमेंट पासून बनवतात. आणि पाईप बनवतात, जे नळ आहेत, पाणी पिण्याचे नळ किंवा घाण पाणी वाहून नेण्याचे जे काही ड्रेनेजेस लाईन्स असतात, त्यामध्ये जे मोठे मोठे पाईप्स वापरतात, ते पाईप्स हे सर्व सिमेंट पासून बनवले जात आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आता सध्या बघत असाल की रोड देखील आता सिमेंट पासून बनवले जात आहेत. का तर जे डांबर खडीपासून रोड बनवले जातात ते त्याचं आयुष्य फार कमी असतं, 1, 2, 3 वर्षामध्येच ते खराब व्हायला सुरू होतात.
सिमेंट पासून बनवले जे काही पाईप्स आहेत ते फार वर्ष टिकतात, लक्षात ठेवा. त्यासाठी सिमेंटचा उपयोग केला जातो. सिमेंटचं आयुष्य हे भरपूर आहे, त्याची काळजी तर घ्यावी लागेल तुम्हाला, कारण सिमेंट नुसतंच सिमेंट कॉन्क्रीट टाकून चालणार नाही. काही वर्षांनी ते पण खराब होत असतं, त्यालाही 40-50 वर्षाचं एक आयुष्य असतं, त्याच्यानंतर ते खराब होतं. चला बघूया. Cement is a dry, greenish gray powder with fine particles made from silica, sand. प्रॉपर्टीज आहेत बरं का सिमेंटच्या. सिमेंट दिसायला कसं आहे तर सिमेंट दिसायला हा ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर आहेत ते, ठीक आहे. ते पार्टिकल्स आहेत त्याचे अत्यंत सूक्ष्म असे ते कण आहेत आणि ते कोरडे असायला पाहिजेत, आणि कोरडे असतील तरच ते टिकून राहतात. जर त्याला ओलावा लागला तर त्याचं काय होतं, सिमेंट घट्ट होऊन जातं कॉन्क्रीट सारखं, ठीक आहे. हा, प्रगती गायकवाड काय करताय आपण? हा, ठीक आहे, पुढे जाऊ. Alumina, aluminium oxide, lime, magnesia, magnesium oxide, and iron oxide. कशापासून बनलेलं त्याने सांगितलं बघा. हा, सिलिका, सँड म्हणजे वाळू, ठीक आहे. आता हे तुम्हाला वाळूसारखा पदार्थ दिसत नाही ऍक्च्युली, पण सँड म्हणजे वाळू आपल्याला माहिती आहे ना. हा, तर सिलिका जो काही आहे त्याला थोडक्यात सँड किंवा सिलिकॉन डायऑक्साईड पण म्हणतात त्याला. सँडला SiO2 असं त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, तर ती वापरली जाते. मला वाटतं ते सिलिका जो आहे जवळपास 25% याच्यामध्ये असतो सिमेंटमध्ये. सिमेंट बनवला जातो फॅक्टरीमध्ये, तो निसर्गात कुठेही मिळत नाही, म्हणून तो मॅन मेड मटेरियल आहे, लक्षात ठेवा. अनिता हत्तुरे माईक म्यूट करा. ओके, तर सिमेंट या पदार्थापासून बनवतात. त्याच्यामध्ये अल्युमिना म्हणजे अल्युमिनियम ऑक्साईड पण आहे, लाईम म्हणजे चुना आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि आयर्न ऑक्साईड असे पदार्थ सर्व मिसळून सिमेंट बनवला जातो. आणि या सर्वांमुळे याला एक विशिष्ट वेगळा ग्रीनिश ग्रे कलर प्राप्त होतो. आणि याचा पहिल्यांदा मला वाटतं ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये याचा शोध लावला गेला, पोर्टलँड या ठिकाणी. तिथला जो खडक आहे त्या खडकापासून सिमेंट बनवला गेला आणि त्याचा रंग जो आहे तो जवळपास याच्यासारखाच आहे, आणि त्याचा पोत टेक्स्चर जे आहे, पार्टिकल साईज, तो याच्यासारखाच तयार होतो. म्हणून या सिमेंटला पोर्टलँड सिमेंट असं म्हणतात, विच इज युज्ड फॉर द कन्स्ट्रक्शन. तुम्ही पदार्थ लक्षात ठेवा, त्याचं प्रपोर्शन लक्षात ठेवा की मेन 1, 2, 3, 4, 5 त्याच्यामध्ये काही मुख्य पदार्थ आहेत पोर्टलँड सिमेंटमध्ये. लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, चुना आपण ज्याला म्हणतो, 60% चुना असतो लाईम. त्यानंतर वाळू, सिलिकॉन डायऑक्साईड 25% असते. आणि रॉ मटेरियलमध्ये अल्युमिनियम आणखी घटक आहे, तो अल्युमिनियम ऑक्साईड ज्याला आपण म्हणतो तो 5% आहे. आयर्न ऑक्साईड 6% आणि जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट हे 4% आहे. हे नावं आणि त्याचं प्रपोर्शन फक्त तुम्हाला आज लक्षात ठेवायचं सिमेंटमध्ये. याला अजून एक शब्द आहे, क्लिंकर असा शब्द आहे, लक्षात द्या. या मिक्सचरला अजून एक शब्द आहे, क्लिंकर, ठीक आहे. क्लिंकर नावाचा एक पदार्थ आपण याला म्हणू शकतो. मी विचारलं, जे सिमेंट फॅक्टरीतले लोक असतात त्यांना विचारलं, तर ते म्हणतात की सिमेंटमध्ये क्लिंकर नावाचा पदार्थ मिसळतात. तर क्लिंकरमध्ये ऍक्च्युली हे पदार्थ असतात सगळे, म्हणून त्याला क्लिंकर म्हणतात. मग त्यांनी त्याचं विश्लेषण याच पद्धतीने सांगितलेलं होतं. In ancient times, the Romans used to make aqueous cement by mixing volcanic ash in moistened lime. आता हे रोमन्स म्हणजे हे फार पूर्वीचे लोक आहेत, जवळपास 1000 वर्षांपूर्वीचे हे लोक आहेत, लक्षात ठेवा. मग त्या काळात त्यांनी सिमेंट बनवलेला होता, आणि सिमेंट कशापासून बनवल्याचा अंदाज लावला गेलेला आहे की त्यांना व्होल्कॅनिक ऍश म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक केल्यानंतर त्यातून जी काही राख बाहेर येते ती राख त्यांनी वापरली, आणि त्याच्यासोबत त्यांनी मॉइश्चर्ड लाईम म्हणजे ओला जो काही चुना आहे तो त्यामध्ये मिसळून त्यांनी अशा पद्धतीने सिमेंट पहिल्यांदा बनवलेला होता. आणि त्याच्यापासून त्यांनी खूप मोठ्या मोठ्या इमारती बनवल्या होत्या, हे त्यांनी शोधून काढलेलं आहे. पण हा अंदाज आहे, याच्यामध्ये आणखी कोणते पदार्थ असतील हे अजूनही समोर आलेलं नाही. त्यामुळे ही जी कला आहे सिमेंट बनवण्याची, ही त्यांच्या सोबतच ती लुप्त झालेली आहे. ते लोक नंतर नाहीसे झाले, त्यांची संस्कृती लयाला गेली, आणि मग तो सिमेंट बनवण्याचा जो काही फॉर्म्युला होता त्यांच्याकडे तो देखील नंतर नाहीसा झाला. पण आताच्या काळामध्ये जे शोध लावत आहोत त्यातला सिमेंट आणि त्यांनी जो काही सिमेंट त्यावेळेस तयार केला होता त्याच्यामध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवा. कारण आत्ताच्या सिमेंटची ताकद ही फार झाली 40 ते 50, फार झालं 60-70 वर्षापर्यंत ते टिकून राहतं जर काळजी घेतली तर. पण त्या काळातला जो सिमेंट आहे तो साधारणपणे 300-400 वर्षापर्यंत सुरक्षित राहिलेला आहे.
आता शिवाजी महाराजांच्या काळात जो सिमेंट सर तुमचा खूप आवाज अडकळतोय. हा, ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडचा, तर लक्षात ठेवा. तर तुमच्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो काही सिमेंट म्हणून चुना वापरला गेलेला आहे तो अजूनही त्याच पद्धतीने व्यवस्थित त्या गडावर तुम्हाला दिसेल. दगडांमध्ये तो व्यवस्थित आहे, लक्षात ठेवा. म्हणजे दगड आणि त्यावेळेला वापरला गेलेला सिमेंट याचा उपयोग करून जे काही इमारत बांधले गेलेले आहेत त्यांना खूप मजबूती प्राप्त झालेली होती त्यावेळेस. आत्ताच्या सिमेंटला ती ताकद नाहीये जी त्या काळात होती, लक्षात ठेवा. म्हणजे आणखी आपल्याला संशोधन करण्याची गरज आहे की याच्यामध्ये आणखी ताकद कशी निर्माण होऊ शकते. ठीक आहे. तर रोमन जे काही लोक होते त्यांच्याकडे ही हे कला होती सिमेंट बनवण्याची. ते ॲक्विशियस सिमेंट तयार करायचे व्होल्कॅनिक ऍश आणि मॉइश्चर्ड लाईम या दोन पदार्थापासून. It was a very हा, व्हॉल्कॅनिक म्हणजे काय? व्होल्कॅनिक म्हणजे व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. जमिनीच्या पोटातून जेव्हा प्रचंड वेगाने आतला लाव्हारस बाहेर पडतो त्याला व्होल्कॅनो असं म्हणतात. ज्या ठिकाणी दगड मऊ आहेत किंवा जमीन मऊ आहे त्या ठिकाणी हे व्होल्कॅनोचा उद्रेक होत असतो, ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. जपानमध्ये याचं प्रमाण सर्वात जास्त आहे, लक्षात ठेवा. तर असं होतं. तर त्यातून ऍश म्हणजे राख बाहेर पडते कधी कधी मोठ्या प्रमाणावर. तर ती राख आणि चुना जो पृथ्वीवर मिळतो, चुनखडी मिळते, त्याला भिजवून आपण चुना बनवू शकतो. तो चुना मिक्स करून त्यांनी पहिल्यांदा अशा पद्धतीचा जो काही सिमेंट आहे तो बनवलेला होता. very durable cement. With the decline of the Roman Empire, this art of making cement was also forgotten. But in 1756, John Smeaton, the British engineer, developed the method of making aqueous cement. What is concrete? कोणी बनवलं पहिल्यांदा सिमेंट, कोणी बनवलं तर त्याचं नाव आहे स्मिटन नाव आहे. जॉन स्मिटन याने पहिल्यांदा ॲक्विशियस सिमेंट बनवला रोमन्स लोकांप्रमाणेच, आणि त्याचं श्रेय या ब्रिटिश इंजिनियरला जातं. आणि तिथून पुढे मग या सिमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. Concrete is prepared by mixing cement, water, sand and gravel. तर ग्रेवल म्हणजे खडी, लक्षात ठेवा. बारीक जे छोटे छोटे खडे असतात त्याला ग्रेवल असं म्हणतात. सँड म्हणजे वाळू, आणि यात बाकीच्या दोन पदार्थ म्हणजे एकूण असे 4 पदार्थ वापरून सिमेंटचं कॉन्क्रीट बनवलं जातं. Strong and leak-proof slabs are made by mixing certain substances with concrete. Look at the pictures of houses shown here. Which of these houses have a strong structure? Why? You are right. The house shown in picture C has a strong structure. This is because it is made from concrete. Why do you think are the roads nowadays made of concrete? आत्ताचे रोड्स हे कॉन्क्रीट पासून का बनवले जात आहेत? त्याचं कारण काय असेल बरं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड द रोड्स मेकिंग with the help of concrete? Because the strength of the concrete is more than other substances. Okay. Yes, you are right. These days, there is heavy traffic on the road. Therefore, there is a need of strong roads that can support speedy transport. Therefore, nowadays, roads are made of concrete. Cement. सर कोणीतरी पप्पा म्हणलेला आवाज येतोय. सिमेंट समजलं तुम्हाला? सिमेंट कशापासून बनवतात, सिमेंटचा शोध कुठे लागला, पहिल्यांदा सिमेंट कोणी बनवलं असेल? ठीक आहे. हो सर. तर बऱ्यापैकी हा धडा इथे संपलेला आहे.